दातांचा डॉक्टर, तुमचा दात काढावा लागेल कारण तो खराब झाला आहे म्हणे. किती पैसे लागतील? डॉक्टर, फक्त 500 रुपये होतील म्हणे. 50 रुपये घ्या आणि थोडासा ढिला करून द्या. बाकीचं मी पाहतो कसा काढायचा ते. पहले मेरी गाड़ी बहुत प्रदूषण करती थी, फिर मैंने ₹100 का प्रदूषण सर्टिफिकेट बनवाया. अब मेरी गाड़ी ऑक्सीजन छोड़ती है. टीचर बच्चों से, हॉस्पिटल का क्या मतलब होता है? पप्पू, मास्टर जी, पृथ्वी से स्वर्ग की ओर जाते समय जो टोल नाका आता है ना, वही हॉस्पिटल होता है. भारतीय महिलाएं ऑनलाइन शॉपिंग में कंफ्यूज रहती है क्योंकि उसमें ये ऑप्शन नहीं होता है कि भैया ठीक ठीक लगा लो, मैं तो हमेशा यहीं से लेती हूँ. म्हण्या, अरे तुझ्या कुत्र्याने माझं पुस्तक फाडलं. जण्या, थांब मी त्याला शिक्षा करतो. म्हण्या, त्याची गरज नाही, मीच त्याला शिक्षा दिली आहे. जण्या, ते कस काय? म्हण्या, मी त्याच्या भांड्यातलं दूध प्यायलं. डॉक्टर, तुम्ही पेशंटला 1 तासापूर्वी घेऊन आला असता तर आम्ही त्याला वाचवू शकलो असतो. बंड्या, अहो डॉक्टर, 20 मिनिटापूर्वी या व्यक्तीचा अपघात झालाय. 1 तासापूर्वी कसे काय आणायला पाहिजे होते? अपघात करायचा की काय? मुलगा बाबांच्या लग्नाची सीडी बघत असतो. मुलगा, बाबा, मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात पण आयटम गर्ल नाचवायच्या आहेत. आई, हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत. गुरुजी, गण्या, मी तुला कानफडीत मारली, ह्याचा भविष्यकाळ सांग बघू. गण्या, जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार. एक बाई तिच्या नौकराला बोलली, जेव्हा पण तू माझ्या बेडरूममध्ये येशील पहिले दरवाजा ठोकून आवाज देत जा, कारण कधी कधी मी कपडे बदलत असते. नौकर, बाईसाहेब, त्याची काही गरज नाही, कारण जेव्हा पण येतो तेव्हा पहिले की होलमधून सर्व बघतो, नंतरच आत येतो.